आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदावरचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे। याचं कारण काल शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतनं माघार घेतल्यानंतर दिल्लीतल्या हालचालींना वेग आलाय। आज संध्याकाळी 5:30 वाजता अमित शहांच्या निवासस्थानी महायुतीची एक बैठक पार पडेल। अमित शहांसोबत शिंदे, फडणवीस, अजित पवार हे सोबत असतील आणि अजित पवार दिल्लीमध्ये सकाळीच पोहोचले असून दुपारी 4च्या दरम्यान एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत। या बैठकीतच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होणार आहे। त्यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपला पाठिंबा दिलेला आहे। शिंदेंनी या पदासाठी माघार घेतल्यामुळे आता भाजप मुख्यमंत्री पदासाठी कोणाचं नाव पुढे करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी थेट दिल्लीतनं रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, दिल्लीमधनं अर्थातच आता महत्त्वाची सूत्र हलणार आहेत। 4 दिवस गेल्यानंतर का होईना आता आज मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, नाव समोर येईल? बिलकुल आजच निश्चित होणार आहे आणि जवळपास निश्चित झालेलं पण आहे नाव। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार आहेत असं आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आणि जे एकनाथ शिंदे यांनी कालच स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपला अडसर मुख्यमंत्रीपदामध्ये नसणार आहे। त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की आता नवीन मुख्यमंत्री दिले जाईल आणि ते देवेंद्र फडणवीस असणार आहेत। आज ही बैठक साधारणतः 7 नंतर होणार आहे, म्हणजेच की रात्रीच्या सुमारास ही बैठक होणार आहे। आता अजित पवार हे दिल्लीत दाखल झालेले आहेत, त्यानंतर दुपारी आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल होईल। त्यानंतर रात्री ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये तिघेजण हे उपस्थित असणार आहेत आणि तिघेजणांची चर्चा झाल्यानंतर मात्र चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्री पदाचं नावाच्या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब होईल। परंतु नाव अद्याप डिक्लेअर केलं जाणार नाही, कारण विधिमंडळ पक्षाचं नेता निवडणं बाकी असतं आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यासाठी अगोदर भाजपकडून निरीक्षकसुद्धा महाराष्ट्रामध्ये पाठवले जातील। त्यामुळं एक तर की हा दौरा, दुसरं म्हणजेच की जे शिवसेनेचे खासदार आहेत ते एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत। राज्यामध्ये काय वाटा असेल, केंद्रामध्ये काय वाटा असेल यावर चर्चा होणार आहे आणि एकनाथ शिंदे हे सांगणार आहेत की आपण मुख्यमंत्रीपद का सोडलं या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या खासदारांची समजूत काढली जाणार आहे। त्यामुळे आज दिवसभर दिल्लीमध्ये या बैठका सुरू असणार आहेत। अगदी सगळ्यात महत्त्वाचं रामराजे, या संपूर्ण बघतोय की मुख्यमंत्री पदाचं नावच समोर येत नव्हतं। आधी वेगवेगळी नावं सुद्धा समोर आली होती की मराठा समाजाचा किंवा ओबीसी समाजाचा कोणी चेहरा दिला जातोय का, मात्र आजच त्यांनी निश्चित केलेलं आहे। कारण बिहार किंवा निरीक्षकपदी आपण बघितलेलं आहे तावडेंना नेमणूक करून दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत हे दाखवण्याचाही एकीकडे प्रयत्न केलाय। मात्र हे होत असताना दिल्लीमध्ये काही महत्त्वाची मंत्रीपदं ही सगळ्यात जास्तीची शिंदेंना दिली जाऊ शकतात का? कारण अर्थातच आपण बघितलेलं आहे की गेल्या वेळेला सुद्धा जसे अजित पवारांची एंट्री झाली, काही महत्त्वाची जी खाती आहेत ती त्यांच्याकडे गेलेली आहेत आणि त्यावरती आता कशा पद्धतीने सेटलमेंट होणार? बिलकुल त्यावर सुद्धा सेटलमेंट होणार आहे। आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती राज्यामध्ये कोणती मंत्रिपद दिले जाणार आहे हे दिल्लीमध्येच ठरणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास अगोदरपासून आहे ते कायम राहणार आहे। त्याचबरोबर सिंचन, जलसंपदा हे खातं दिलं जाणार आहे आणि तिसरं म्हणजेच की PWD सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे 3 महत्त्वाची मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहेत आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच स्वतःकडे ठेवणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। कारण चर्चा चालल्या होत्या की दुसरे कोणाला तरी पुढे करू शकतात, परंतु तसं नाही आहे। तर एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री असणार आहेत आणि त्याचबरोबर हे 3 महत्त्वाची खाती जी आहेत ती दिली जाणार आहेत। त्यामुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून जरी पायउतार झाले तरीसुद्धा महत्त्वाची खाती मात्र त्यांच्याकडे असणार आहेत हे स्पष्ट आहे। नक्कीच, मात्र या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो आणि आजच मुख्यमंत्री पदाचं नाव सांगितलं जातं का, शपथविधी कधी होणार हे सांगितलं जातं का, याबद्दलही सगळ्यांचे अर्थातच डोळे लागलेले आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।